मनापासून झालेले आहे। पण अधिकृत ओपनिंग मॅरेथॉनचे आपल्या ज्यांनी देशामध्ये जगामध्ये आपली मॅरेथॉन ज्या संघटनेनं पोचवली त्या संघटनेचे अध्यक्ष केंद्र पंडितजी, डॉक्टर संदीप काटे, आमचे मित्र डॉक्टर शेखर घोरपडे, ॲडव्होकेट कमलेश पिसाळ आणि आजची जी मॅरेथॉन आहे त्याचं चांगल्या पद्धतीचं ज्यांनी नियोजन केलं आहे त्याचे डॉक्टर दयानंदराव घाडगे, त्याच पद्धतीनं डॉक्टर आदरणीय आनंदराव पाटील नाना माजी आमदार या ठिकाणी एक्स्पोला भेट देण्याकरता आलेले आहेत। उद्या मान्यवरांच्या हस्ते त्या ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धेचं फ्लॅग ओपनिंग करून त्या ठिकाणी शुभारंभ होणार आहे सकाळी मला वाटते 7 वाजता। आणि हे सगळं करत असताना आमच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष चिन्मयजी कुलकर्णी आणि त्यांना उपक्रम आम्हा सगळ्यांना नेहमी ज्यांची साथ असते ते भारतीय जनता पार्टीचे आगरवाडीचे जिल्हा सरचिटणीस संतोषराव कनसे, युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी तर सगळ्यांनी सामूहिक योगदानातून हे मॅरेथॉन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। छत्रपती उदयन महाराजांना मानणारा मित्रसमूह सुद्धा या ठिकाणी सगळेजण या कामी मदत करत आहेत। थोड्या वेळामध्ये या ठिकाणी एक्स्पोचं अधिकृत ओपनिंग होईल। उद्या सकाळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि राज्याचे ग्रामीण विकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरे भाऊ, त्याच पद्धतीनं जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले, त्याच पद्धतीनं आमदार मनोजदादा घोरपडे आणि भारतीय जनता पार्टीचे सर्वच पदाधिकारी विद्यमान प्रत्येक विधानसभेतले सगळे प्रमुख असतील। कारण उद्या मला वाटते संपूर्ण राज्यभर मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत, त्यामुळं विधानसभेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। पण ही जी आजची उद्या होणारी जी मॅरेथॉन आहे ही आगळी वेगळी, कारण ज्या पद्धतीनं संयोजकांनी नियोजन केलेलं आहे ते नियोजन इतकं नेटकं आणि चोखपणे या सर्वांनी पार पडले। भारतीय जनता पार्टीचे आमचे प्रमुख विकासराव गोसावी असतील, त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी असतील, ते चांगल्या पद्धतीचं योगदान देत आहेत। त्यामुळं तुम्हाला सुद्धा एक वेगळ्या पद्धतीची मॅरेथॉन नमोरण नाशामुक्त भारत मोदीजींची जी संकल्पना आहे ती आपल्याला सातारा जिल्ह्यातून यशस्वी पद्धतीनं राबवायची आणि उद्याच्या मॅरेथॉनमधून जो मॅसेज सर्वसामान्य जनतेपर्यंत द्यायचं आहे ते सगळं काम तुमच्या हातामध्ये आहे आणि ते तुम्ही पोचवाल अशा पद्धतीची अपेक्षा करतो। आज या ठिकाणी आपण सर्वजण आलात त्याबद्दल आणि खास करून आदरणीय नाना आनंदरावजी पाटील साहेबांनी या ठिकाणी भेट दिल्याबद्दल त्यांनी आमच्या सर्व संयोजकाच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। भारत माता की जय, भारत माता की जय, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो।